जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय एस एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, सराव प्रश्नपत्रिकांची सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्याची ही 6वी सराव प्रश्नपत्रिका आहे. जवळपास सर्व एक्झामसाठी येणाऱ्या सर्व एक्झामसाठी ह्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर बघा मित्रांनो, याची PDF मी टेलिग्राम चॅनलवर पाठवलेली होती. ज्याने कोणी व्यवस्थित सोडवलेली असेल तर त्यांनी आता व्यवस्थित उत्तरे चेक करून घ्या. तर बघूया मग सराव प्रश्नपत्रिका 6वी याचे उत्तरे. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय होता, तर जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना रिकामी जागा असे म्हणतात. बघा, जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे क्रियाविशेषण. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात. दुसरा प्रश्न पहा, घर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, घर या शब्दाचा समानार्थी शब्द तर काय होईल मग? तर घर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सदन. पुढचा प्रश्न, वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बघा, वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा योग्य अर्थ तर काय होईल मग? तर याचा योग्य अर्थ आहे अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते. बघा, वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते. हे या म्हणीचा योग्य अर्थ आहे. पुढचा प्रश्न, ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्यांना रिकामी जागा असे म्हणतात. बघा, ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते तर त्याला रिकामी जागा असे म्हणतात. तर काय कोणते वाक्य म्हणतात मग? तर याचं उत्तर आहे त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. विधानार्थी वाक्यामध्ये बघा, केवळ कर्त्याने विधान केलेले असते त्यालाच विधानार्थी वाक्य म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना रिकामी जागा असे म्हणतात. बघा, दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात तर त्या शब्दांना काय म्हणतात मग? तर त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्यय, ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न पहा, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला रिकामी जागा असे म्हणतात. बघा, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर काय म्हणतात मग? तर याचं उत्तर आहे व्याकरण. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. पुढचा प्रश्न, वनभोजन या शब्दाचा समास ओळखा. बघा, वनभोजन शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे तर काय असेल मग याचं उत्तर? तर बघा, मग वनभोजन या शब्दाचा समास आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. ओके. पुढचा प्रश्न पहा, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना रिकामी जागा असे म्हणतात. बघा, मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात तर त्यांना काय म्हणतात मग? तर त्यांनाच केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. केवल प्रयोगी अव्यय. ओके. पुढचा प्रश्न पहा, रान या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. बघा, रान या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर काय होईल मग? तर बघा, मग रान या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे वल्लरी. वल्लरी हा रान या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. बघा, मग रान या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? तर बघा, मग विपिन, त्याच्यानंतर वन आणि कानन हे रान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ओके. पुढचा प्रश्न पहा, जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना रिकामी जागा असे म्हणतात. बघा, नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात आणि वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात तर त्यांना काय म्हणतात मग? तर त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी, शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? बघा, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. बघा, वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा, भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? बघा, भारतामध्ये ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले होते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा, मग ऑप्शन क्रमांक डी, सप्टेंबर 1946 मध्ये. बघा, सप्टेंबर 1946 मध्ये भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार स्थापन झाले होते. सप्टेंबर 1946. पुढचा प्रश्न, स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? बघा, स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बहिर्जी नाईक. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. पुढचा प्रश्न पहा, तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता? बघा, तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कोंढाणा. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा हा किल्ला जिंकला होता.
पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बॉम्बे असोसिएशन. बघा, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन या नावाने ओळखली जाते. पुढचा प्रश्न पहा, लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? बघा, लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली विचारले, कोठे केली? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे अमेरिका या ठिकाणी. बघा, लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना अमेरिका या ठिकाणी केली होती, अमेरिकेमध्ये. ओके. पुढचा प्रश्न पहा, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणी केली मग याची स्थापना? तर याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. ओके. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा, पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती? बघा, कुठे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद, ऑप्शन क्रमांक सी. बघा, पश्चिम बंगालमध्ये रामकृष्ण मठाची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती. ओके. पुढचा प्रश्न पाहूया, राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले होते? बघा, राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले होते? तर कोणते केले होते मग सुरू? तर याचं उत्तर आहे मिस क्लार्क वसतिगृह. बघा, राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केले होते. पुढचा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती मग? तर याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती. पुढचा प्रश्न बघा, डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर कोणी केली मग डेक्कन सभेची स्थापना? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगारकर. गोपाळ गणेश आगारकर यांनी डेक्कन सभेची स्थापना केली होती. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो. प्रिव्हियस इयरचे सुद्धा मी घेतलेले आहेत आणि संभाव्य प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत. त्याच्यामुळं व्यवस्थित पहा, पूर्णपणे व्हिडिओ पहा. याची PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न, सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली? बघा, सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली होती? तर काय असेल याचं उत्तर मग? तर लॉर्ड हार्डिंग पहिला. बघा, सरकारी कार्यालयास रविवारची सुट्टी देण्याची प्रथा लॉर्ड हार्डिंग पहिला यांनी सुरू केली होती. पुढचा प्रश्न, भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? बघा, भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? काय असेल याचं उत्तर मग? तर बघा, मग भूदान चळवळ ही विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. ओके, आचार्य विनोबा भावे, ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न, कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली? बघा, कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर ही पदवी, बघा पदवी व्यवस्थित लक्षात घ्या, राव बहादूर ही पदवी कोणत्या वर्षी देण्यात आलेली आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे 1895 मध्ये राव बहादूर पदवी ही नारायण मेघाजी लोखंडे यांना दिलेली होती. 1895, ऑप्शन क्रमांक ए. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, काँग्रेसच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष कोण होत्या? बघा, काँग्रेसच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष, दुसऱ्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर कोण होत्या मग? तर बघा, मग काँग्रेसच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू. ओके, सरोजिनी नायडू, ऑप्शन क्रमांक सी. बघूया पुढचा प्रश्न. 26वा, हिमालय पर्वत निर्मितीमध्ये कोणता समुद्र महत्त्वाचा आहे? बघा, हिमालय पर्वत निर्मितीमध्ये कोणता समुद्र महत्त्वाचा आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा, मग हिमालय पर्वत निर्मितीमध्ये टेथिस हा समुद्र महत्त्वाचा आहे, ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न, कोणत्या खडकामध्ये कोळसा आढळतो? बघा, कोणत्या खडकामध्ये कोळसा आढळतो? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे गोंडवाना. गोंडवाना या खडकामध्ये कोळसा आढळतो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा असतो? बघा, सर्वात उत्कृष्ट प्रतीचा कोळसा कोणत्या प्रकारचा असतो? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा, मग ऑप्शन क्रमांक ए, अँथ्रासाइट. अँथ्रासाइट हा
कोळसा सर्वोत्तम प्रतीचा कोळसा असतो, अँथ्रासाइड. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? बघा, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. पुढचा प्रश्न. भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोठे आहे? बघा, भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोठे आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कोलकाता. कोलकाता या ठिकाणी भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. पुढचा प्रश्न 31वा प्रश्न. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? बघा, महत्त्वाचा आहे. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे मग? तर बघा मग, चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक ए, वारणा नदीवर. पुढचा प्रश्न. वर्धा व वैनगंगाच्या संयुक्त प्रवाहास कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, वर्धा व वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा मग, वर्धा व वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक ए. बघूया पुढचा प्रश्न 33वा. किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? बघा, कुठे? तर किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर कोणत्या प्रकारची वने आढळतात मग? तर याचं उत्तर आहे कांदळवन. बघा, कांदळवन किंवा दलदल. कांदळवन किंवा दलदल या प्रकारची वने किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आढळतात. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे? बघा, कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर कोणते शहर आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी हे शहर कृष्णा व पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? बघा, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश जे की पश्चिम बंगालमध्ये आहे, पण ते कोणता आहे असा प्रश्न विचारला आहे. तर कोणता आहे मग? तर याचं उत्तर आहे सुंदरबन. बघा, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बघा, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे ओडिशा. बघा, ओडिशा राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे. ओके, ओडिशा राज्यामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. धूपगड पंचमगढी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? बघा, कोणते? तर धूपगड पंचमगढी हे शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये धूपगड व पंचमगढी हे शिखरे अस्तित्वात आहेत, सातपुडा पर्वतरांगेमध्ये. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? बघा, पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? काय असेल याचं उत्तर मग? तर बघा मग, खगोलीय पराशर पद्धत. खगोलीय पराशर पद्धत ही पद्धत वापरतात पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी. ओके. बघूया पुढचा प्रश्न. सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता? बघा, सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे गुरु. गुरु हा सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? बघा, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा मग, राष्ट्रीय ग्राहक दिन हा 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. महत्त्वाचा आहे, राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? तर कधी मग? तर हा 29 जुलै रोजी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक सी, 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन. ओके. पुढचा प्रश्न. माहितीचा अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? महत्त्वाचा प्रश्न. माहितीचा अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर काय असेल याचं उत्तर? तर बघा मग, माहितीचा अधिकार कायदा हा 2005 मध्ये अस्तित्वात आला. ओके. बघूया पुढचा प्रश्न. कायद्यापुढे समानता याच्याविषयी कलम कोणते आहे? बघा, कायद्यापुढे समानता याच्याविषयी कलम कोणते? तर आहे कोणते कलम आहे मग हे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कलम 14. बघा, कायद्यापुढे समानता याच्याविषयी कलम आहे कलम 14. ओके. बघूया पुढचा प्रश्न. अस्पृश्यता नष्ट करणे याच्याविषयी कलम कोणते आहे? बघा, अस्पृश्यता नष्ट करणे याच्याविषयी कलम कोणते आहे? तर याच्याविषयी आहे बघा कलम 17. बघा, ऑप्शन क्रमांक सी, कलम 17, अस्पृश्यता नष्ट करणे. व्यवस्थित पहा मित्रांनो, हे सर्व प्रिव्हियस इयरचे सुद्धा क्वेश्चन मी घेतलेले आहेत आणि संभाव्य प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत.
पुढचा प्रश्न, कलम 80 कशासंबंधी आहे? बघा कलम 80 कशासंबंधी आहे? तर कशासंबंधी आहे मग? तर बघा मग कलम 80 हे राज्यसभेची रचना हे कलम 80 याच्या संबंधी आहे, राज्यसभेची रचना. ओके, बघूया पुढचा प्रश्न. कलम 52 कशासंबंधी आहे? बघा कलम 52 कशासंबंधी आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा मग कलम 52 हे भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधी हे कलम 52 आहे. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न, कलम 63 कशासंबंधी आहे? बघा कलम 63 कशासंबंधी आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर कलम 63 हे भारताचे उपराष्ट्रपती यांच्या संबंधी हे कलम 63 आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्कांची ज्ञात मागणी केली होती? बघा भारतात प्रथमच मूलभूत हक्कांची ज्ञात मागणी कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे मोतीलाल नेहरू अहवाल. बघा मोतीलाल नेहरू अहवाल यांनी भारतात प्रथमच मूलभूत हक्कांची ज्ञात मागणी केली होती. ओके, बघूया पुढचा प्रश्न. 11वे मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीच्या आधारे जोडण्यात आले होते? बघा 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीच्या आधारे जोडण्यात आले? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा मग हे 11वे मूलभूत कर्तव्य हे 86व्या घटनादुरुस्तीनुसार जोडण्यात आलेले आहे. ओके, बघूया आजचा शेवटचा प्रश्न. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची, बघा समवर्ती सूची घेतलेली आहे, कोणत्या देशाकडून समवर्ती सूची? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. बघा भारतीय संविधानाने समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे हे आपल्या टेस्टचे उत्तरे होते. जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ओके, आणि आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.